हॅलो ऑफिसर्स, आज आपण बघतोय ग्रामर मास्टर सिरीज मधला डे 4। त्याच्यामध्ये काय असणार आहे? नाउन्स। तर नाउन्स मध्ये आपण बघितलंय आतापर्यंत भरपूर सारे। परत एकदा सिंग्युलर आणि प्लुरल याच्यातला डिफरन्स बघायचा आहे आणि काय म्हणतात त्याला ते सुद्धा बघायचं आहे। तर सिंग्युलर कधी वापरतो आपण? जेव्हा फक्त एकाची गोष्ट केलेली असेल। प्लुरल कधी वापरतो आपण? जर मोर दॅन वन असेल तर, म्हणजे एक पेक्षा जास्त, एक आणि एक पेक्षा जास्त। तर मग आपण त्याचे एक्झाम्पल्स बघूयात। याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? कॅट चं झालंय कॅट्स। नॉर्मली एस लागला नाउनला तर तो प्लुरल फॉर्म मध्ये जातो, बरोबर। पण बऱ्याच ठिकाणी काय होतंय, इरेग्युलर प्लुरल फॉर्म्स येतात। आता हे जे इरेग्युलर प्लुरल फॉर्म काय असतात नेमकं बघूयात। चाइल्ड हा एक मुलाबद्दल बोलतोय, एक छोटा मुलाबद्दल। याचा एक प्लुरल फॉर्म करायचं झालं तर चिल्ड्रन म्हणायचंय। हा चाइल्ड सिंग्युलर असणार आहे आणि हा प्लुरल असणार आहे। तेच डिफरन्स आपल्याला बघायचे। मॅनचा झाला मेन, हे इरेग्युलर झालेत, इरेग्युलर नाउन्स झालेत। लिपचा लिव्स झाला, माउसचा माइस झाला। तर या पद्धतीने आपल्याला एक कळतं की कुठल्या नाउन समोर कुठला वर्ब वापरायचा आहे। मग असं एक्झाम्पल आपण जे बघतोय हे इरेग्युलर असतात, यांच्यानंतर आपल्याला प्लुरल वापरायचंय, यांच्यानंतर आपल्याला सिंग्युलर वर्ब्स वापरायचे असतात किंवा त्याचे प्रोनाउन जसं नाउन आला त्यानुसार वापरायचं असतं। तर अशाच बऱ्याचशा माहितीसाठी तुम्हाला फॉलो करायचंय शुभम सर्स अकॅडमी चॅनल। थँक्यू।